आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। 1 लाख रुपयांचे 1 कोटी रुपये पाहिजेत का, तर मग या जालन्यात असं म्हणत पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या, जादू टोण्याचे प्रयोग करणाऱ्या भोंदूबाबाला तालुका जालना पोलिसांनी अटक केली आहे। रतन आसाराम लांडगे वय 45 वर्ष, राहणार भक्तेश्वर नगर, अंबड रोड, जालना असे या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला, त्यावेळी घरात जादू टोण्याचे साहित्य आणि मुंबई येथील 3 ग्राहक उपस्थित होते। दरम्यान रतन लांडगे याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रतन लांडगे पैशाचे आमिष दाखवून अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकाराने रक्कम वसूल करीत होता। त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस ही सेवाभावी संस्था देखील स्थापन केली होती आणि त्या माध्यमातून हे सर्व व्यवहार चालत होते। सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री साबळे। किशोर शेवाळे या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस स्टेशनचे 405/2025 कलम 318/4, 319/2, 352, 351/2 भारतीय न्याय संहिता सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे फिर्यादी आहेत किशोर शेवाळे हे धुळे जिल्ह्यातील आहेत। त्यांना 1 लाख रुपयाचे 1 कोटी रुपये करून देतो याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं सुमारे त्यांच्याकडून आणि त्यांचे जे मामा आहेत त्यांच्याकडनं 5.5 लाख रुपये ह्या आरोपितांनी त्यांच्याकडनं घेतलेले होते आणि त्यावरून दिनांक 16 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर यातील जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे वय 45 वर्ष, याचं जे घर आहे तिथे त्या आरोपीचा शोध घेणे कामी, त्याचप्रमाणे पंचनामा करण्यासाठी शासकीय पंचायत तिथे API पाटील साहेब गेले असता तिथे एक इसम हा आरोपी बरोबरच तिथे एक पूजा करताना आढळून आला आणि तो जो इसम होता तो मुंबई येथील होता, एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे। त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचे 1 कोटी रुपये करून देतो असं आमिष दाखवून हे पूजा अर्चा तिथे चालू होती। तर हे जे आहे तिथे घटनास्थळावरून आम्ही जे पूजेचं साहित्य आहे त्याप्रमाणे आरोपी आहे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या प्रकारे हा जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे यांनी अनेक लोकांना 1 लाखाचे 1 कोटी करून देतो असे आमिष दाखवून केलेले असण्याची शक्यता आहे। तर हे जे तिथे जे पीडित जे आहेत मुंबईची व्यक्ती त्यांना सुद्धा 1 लाखाचं 1 कोटी करून देतो म्हणून सांगितले होते आणि अजून पैशाची त्यांना मागणी करण्यात आली होती। त्यांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत रतन लांडगे यांना ताब्यात घेऊन त्यांना मान्य कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना 7 दिवस PCR दिलेला आहे। त्यातील आरोपितांकडून सुमारे 1,57,000 रुपयाची आता पावती रिकव्हरी झालेली आहे, अजून रिकव्हरी होणे बाकी आहे। या गुन्ह्यामध्ये एक लोखंडी पिंजरा, एक लाकडी वीणा जी की वाजवतात ती पितळी एक मोठी समई आहे, काळ्या रंगाचा भालूचा मास्क, तंबड्याचा मॅट आणि त्यावर वाघाचं चित्र, एक प्लास्टिकची छडी ज्यावर मानव हाडासारखी कवटीचा आकार आहे अशी एक प्लास्टिकची छडी आहे। त्याच्यानंतर प्लास्टिकची मानवी कवटी, 2 पाय व 2 हात, 5 बोटे असलेली प्लास्टिकचा पंजे असलेली अशी एक सापळा आपल्याला प्लास्टिकचा आहे। त्याच्यामध्ये स्टीलचा आणि स्टीलच्या याच्यामध्ये हळद आणि कुंकू, नारळ, त्याचप्रमाणे एक स्टीलचा तांब्या आणि स्टीलचा एक ग्लास, काळ्या रंगाची एक कपड्याची बाहुली, एक स्टीलचा कोयता, भगव्या रंगाचा महाकाल लिहिलेला कुर्ता, एक चाकू, त्याचप्रमाणे लाल रंगाचा कापड, भगव्या रंगाचा कापड ज्यावरती महाकाल असं लिहिलेलं आणि 108 तुळशीमणी असलेलं एक माळ आणि एक पांढरी एक गोणी आहे। त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या नोटांचं जे आहे त्याला एक वरतून आणि खाली 500 रुपया नोटा लावलेल्या आणि मध्ये कागद लावलेले अशी एक मोठी गोणी तिथे मिळून आलेली आहे आणि हे
8,000 रुपये त्याच्यामध्ये त्यांनी लावलेले होते. त्या बंडलांना वरती ठेवलेले असायचे. लोकांना ते दाखवायचे की हे बघा हे पैसे आहेत. ओरिजिनल पैसे लोकांना वरतून दिसायचे आणि खाली फक्त कागदांचे बंडल असायचे. तर या प्रकारे ते फसवणूक केली जात होती. तर मी जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे जर कोणी आपल्याला आमिष दाखवत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपण सतर्क नागरिक म्हणून काम करावं. आणि असं जर आपल्याला कोणी जर आमिष दाखवत असेल तर त्याची कल्पना पोलिसांना द्यावी. त्याचप्रमाणे यापूर्वी जर कुणाला या प्रकारे फसवण्यात आलं असेल, विशेषतः ही जी टोळी आहे ही मुंबई, त्याच्यानंतर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र येथील लोकांना ती जाळ्यामध्ये अडकवते आणि इकडे पाठवते. तर असे जर कोणी असतील तर त्यांनी पोलीस ठाणे तालुका जालना येथे संपर्क करावा त्यांनी आवाहन करावं. या संदर्भात सविस्तर बातमी वाचा www.edtvjalna.com वर. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.